आणि या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आलेली आहे। सतीश भोसले हा बीडमधला एक कार्यकर्ता आणि त्याचबरोबर या कार्यकर्त्याने विविध पद्धतीची गुंडगिरी केल्याचं सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये उघड झालेलं होतं। विविध व्हिडिओच्या माध्यमातून यामध्ये कधी तो नोटांची बंडल हाताळताना पाहायला मिळालेला होता आणि त्याचबरोबर या सतीश भोसलेला कधी अटक होणार या संदर्भामध्ये वारंवार प्रश्न उपस्थित केले जात होते। त्याच्याकडनं अटकपूर्व जामिनासाठी सुद्धा अर्ज करण्यात आलेला आहे आणि या सतीश भोसलेला अखेर प्रयागराजमधून अटक करण्यात आलेली आहे। सतीश भोसले शरण येणार अशा पद्धतीच्या बातम्या सुद्धा गेले 2 दिवस सातत्याने येत होत्या। बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांची ही संयुक्त कारवाई असल्याचं कळतंय। सतीश भोसले उर्फ खोक्या जो आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे, या कार्यकर्त्याला आता अटक करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्याला अधिक अपडेट देतील। कृष्णा, अखेर पोलिसांना यश मिळालं असं म्हणायचं का? पोलिसांना यश मिळालंय। अखेर काही दिवसापासून फरार असलेला खोक्या हा या ठिकाणी पोलिसांच्या अटकेत आहे आणि ही जी माहिती आहे ती पोलीस अधीक्षक नवनीत सावत यांनी एबीपी माझाला या ठिकाणी दिलेली आहे आणि ला प्रयागराज या ठिकाणाहून अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे। यूपी पोलीस आणि बीड पोलीस यांची या ठिकाणी संयुक्तिक कारवाई आहे आणि काही वेळातच बीडचे पोलीस त्याला ताब्यात घेतील आणि त्यानंतर त्याला बीडला आणलं जाईल। मात्र माध्यमांना मुलाखती देणारा खोक्या अखेर पोलिसांना सापडलेला आहे आणि तो इथून थेट प्रयागराजला गेलेला होता आणि प्रयागराजवरून तो परत येण्याच्या मानसिकतेमध्ये होता। त्याच वेळी या ठिकाणी यूपी पोलीस आणि बीड पोलीस यांच्या संयुक्तिक कारवाईत त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। कृष्णा, सतीश भोसलेचे अनेक व्हिडिओज आपण गेले काही दिवस सातत्याने बघतोय। त्याची गुंडगिरी जी आहे ती सुद्धा बघतोय। कधी नोटांची बंडलं मोजताना दिसतोय, कधी नोटा उडवताना दिसतोय। अखेर त्याच्यावरती अशा पद्धतीची कारवाई होणं हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल आहे। कृष्णा, निश्चितच पोलिसांसमोर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं। पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं होतं, कारण की खोक्या हा माध्यमांना या ठिकाणी मुलाखती देताना पाहायला मिळालेला होता, मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता। मात्र पोलिसांनी अखेर या ठिकाणी त्याला अटक केलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये थोड्या वेळातच त्याला या ठिकाणी घेऊन आणण्यात येणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी पोलिसांकडनं दिलेली आहे। आणि खोक्या याच्यावरती अनेक या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। मारहाणीचा गुन्हा आहे आणि कशा पद्धतीनं त्यानं बॅटने एका व्यक्तीला मारहाण केली गेली होती आणि त्याचा व्हिडिओ स्वतःच करून या ठिकाणी आपली स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी समाज माध्यमावरती व्हायरल केलेला होता। मात्र आता त्याच खोक्याला आता पोलिसांनी या ठिकाणी बेड्या ठोकलेल्या आहेत। खरंय कृष्णा, सतीश भोसले उर्फ खोक्याची ही मारहाण, त्याचे व्हिडिओज आपण बघतोय आणि त्याचबरोबर आपण याही संदर्भामध्ये सातत्याने आढावा घेतलेला आहे की आमदार सुरेश धस यांच्याशी कशा पद्धतीने खोक्याचा एक फोन कॉल झाला होता त्याच्या वाढदिवसाला। आपले प्रतिनिधी गोविंद शेळके सुद्धा आपल्या सोबत या